वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये. तर आजच्या या क्लासमध्ये आपण घेणार आहे समुदायाच्या काही व्याख्या. आता याच्यामध्ये जे काही व्याख्या आहेत समुदायाच्या, याच्यामधल्या काही व्याख्या येणाऱ्या आहेत तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. IMP क्वेश्चन आहेत, कारण की हे जे व्याख्या असतात डेफिनेशन हे आपल्या हातचे मार्क्स असतात. तर हातचे मार्क्स जाता नाही म्हणून काय करावे, तर प्रत्येकी जे व्याख्या आहेत ते पूर्ण आपल्या तोंडी पाठ असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आहे समुदायाच्या व्याख्या, सोशल अँड बिहेवियर सायन्स सोशोलॉजी या सब्जेक्ट मधल्या. ठीक आहे. तर पहिली जी व्याख्या आहे ते म्हणजे लुडबर्ग्स. आता लुडबर्ग्स याच्यामध्ये काय, समुदाय म्हणजेच मर्यादित भौगोलिक भूप्रदेशात समान परस्परावलंबी जीवन जगणारी जी माणसे आहेत ती लोकसंख्या होय, त्याला काय म्हणतात, तर समुदाय असे म्हणतात. दुसरी व्याख्या मॅनहेम. आता यांच्या मते समुदाय म्हणजेच एकत्र राहणाऱ्या, एकतेची भावना जगणाऱ्या आणि एखाद्या दुसऱ्या विशिष्ट हितसंबंधाचे नव्हे तर समग्र हितसंबंधाच्या संचाचे जनक करणारे जी लोकसंख्या आहे त्याला मंडळ असे ही म्हणतात. ठीक आहे. आणि तीन नंबरची जी व्याख्या आहे ती म्हणजे बोगार्ट्स. आता बोगार्ट्स यांच्या मते काय तर एखाद्या ठराविक भूभागावर राहणाऱ्या आणि काही प्रमाणात अभिन्नतेची भावना धारण करणाऱ्या किंवा एखाद्या सामाजिक समूह म्हणजे समुदाय होय. आता बोगार्ट्स यांच्यामध्ये काय तर एखाद्या ठराविक भूभागावर राहणारा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाला म्हणजेच त्या प्रदेशाच्या प्रमाणात अभिन्नतेची भावना धारण करणाऱ्या किंवा एखादा समुदाय जो एक समान येऊन समुदाय काम करतो त्याला समुदाय असे म्हणतात. ठीक आहे. हे झाली आपली तिसरी व्याख्या. चौथी जी व्याख्या आहे ती म्हणजेच आस्ब्रोन आणि न्यूमियर. आता आस्ब्रोन यांच्या मते काय आहे तर जवळच्या भौगोलिक भूप्रदेशात राहणारा व हितसंबंधीची समान केंद्र असणारा आणि जीवनाच्या महत्वाच्या क्रियेवर एकत्र कार्य करणाऱ्या लोकांचा गट म्हणजे समुदाय होय. आता महत्वाचे जे जवळच्या भौगोलिक भूप्रदेशात राहणारा व हितांच्या संबंधित जे कार्य करणारा एक समुदाय आहे तो त्या समुदायामध्ये एकत्र येऊन काम करणारा जो गट असते त्या गटाला समुदाय असे म्हणतात. त्याच्यानंतर पाचवी जी व्याख्या आहे ती म्हणजे ऑकबर्न आणि निमकॉप यांच्या मते मर्यादित भूप्रदेशातील सामाजिक जीवनाचे संपूर्ण संघटनेशी समुदाय म्हटले जाते. आता जे मर्यादित भूप्रदेशातील जे सामाजिक जीवनाचे संपूर्ण संघटनेचे समुदाय आहे त्याला समुदाय असे म्हटले जाते. ठीक आहे. किंगजल. आता किंगजल काय म्हणतात, डेव्हिहस यांच्यामध्ये अनिश्चित व जटिल अशा सर्व संस्थांचा समावेश असणाऱ्या समान जीवन जगणाऱ्या आणि समाज जीवनाशी निर्मिती करणाऱ्या किंवा समाज प्रस्थापित करणाऱ्यांच्या सामाजिक व्यक्तींचा गट जो असतो त्या गटाला समुदाय असे ठरले जाते. आता अनिश्चित जो गट म्हणजे अनिश्चित जटिल अशा सर्व समस्या ज्याच्यामध्ये असतात तो समावेश असणारा समाज जो जीवन जगण्याच्या आणि समाज जीवनाची निर्मिती करणारा किंवा जो समाज आहे तो प्रत्येक जटिलतेशी सामना करणारा आणि प्रत्येक जीवनमानाशी निर्मित असणाऱ्या जे काही गोष्टी असतात त्या गोष्टी प्रस्थापित करणाऱ्या किंवा सामाजिक व्यक्तींचा जो त्यामध्ये एक गट असतो त्याला समुदाय असे ठरवले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर सुदरलँड यांच्या मते समान भाषा वापरणाऱ्या, समान लोकप्रियला चिटकून राहणाऱ्या, कमी अधिक प्रमाणात समान संवादात्मक भावना बघणाऱ्या आणि समान अभिवृद्धी व्यक्ती होणारे कार्य करणारे लोकांचा एकच भूप्रदेश म्हणजे समुदाय होय. आता सुंदर बुलढ याच्यामध्ये काय होते तर समान बोलीभाषा बोलणाऱ्या, समान लोकप्रियतेमध्ये राहणाऱ्या, चिटकून राहणाऱ्या आणि अधिक प्रमाणात संवेदनात्मक एकमेकाशी भावना समजून घेणाऱ्या अशा समुदायाला काय म्हणतात तर समुदाय असे म्हणतात. त्याच्यानंतर एफलस लुमले यांच्या मते संस्थांच्या अंतर्भूत समुदायाची कारणासोबत बरोबरच भिन्नता व समान हितसंबंधाही नाही थारा देणारा स्थायी
सॉरी स्वरूप त्यांचा स्थानिक लोकांचा समुच्चय म्हणजे समुदाय होय. आता संस्थाच्या अंतभूतही नाही, पण भिन्नता व समान हितसंबंधाचा नाही तर थारा देणारा स्थायी स्वरूपाचा स्थानिक लोकांचा एक समूह म्हणजे समुच्चय असतो, तो म्हणजे समुदाय हो. आता एक भिन्नता असणारा, पण तो एका ठिकाणी न राहणारा आणि प्रत्येकाच्या इथं राहण्या-माहण्यामध्ये सर्व गोष्टीत एकही थारा न असणारा त्या स्थायीचा एक समुच्च गट म्हणजे समुदाय होय. ग्रीन ऑर्गोलँड यांच्या मते समुदाय हा लोकांचा असा समूह आहे की ज्यात लोक जवळच्या छोट्या भूप्रदेशात जीवन जगतात, तसेच ते समान जीवन मार्ग अनुसरून सहभागी होतात. त्याला समुदाय असे म्हणतात. टॉलफॉर्ड पार्सन यांच्या मते समुदाय हा असा एक समुच्चय आहे की जीवनातील सदस्य एका समान भूप्रदेशात वास्तव्य करतात आणि हे वास्तव्य त्यांच्या दैनंदिन कार्याचा आधार आहे. आता ही जी व्याख्या आहे टॉलफॉर्ड पार्सन यांची जी व्याख्या ही पेपरमध्ये बऱ्याच वेळा येऊन गेलेली आहे. टॉर्सन यांच्या मतीची व्याख्या स्पष्ट करा. ही व्याख्या 2 मार्क्ससाठी पेपरमध्ये विचारण्यात येते आणि येऊन गेलेली सुद्धा आहे. तर हे झाले आपल्या समुदायाच्या काही व्याख्या. थोडक्यात भरपूर व्याख्या आहेत, पण आपल्याला एका व्हिडिओमध्ये ते स्पष्ट करता येणार नाही. त्याच्यामुळे मी काही याच्या जे आपल्यासाठी महत्त्वाच्या व्याख्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता किंवा हा व्हिडिओ सेव्ह जरी केला तर चालेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.